नमस्कार मंडळी, आज बनवूया छोले। मी काल छोले भिजत घातले होते, तर आज मी छोले बनवणार आहे। हे बघा, रात्री भिजत घालायचे म्हणजे असे चांगले फुलतात। छोले मस्तपैकी कुकरला लावून 3 चांगले शिट्ट्या करून घेतल्या। आता छोलेसाठी लागणारे सामान बघूया। ते इथे मी कांदा, लसूण, आलं आणि काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। तर हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहेत। कांदा, लसूण, आलं आणि काश्मीरी लाल मिरची ह्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। मस्त बारीक पेस्ट करायची आहे, अशी बारीक करायची आहे। चांगली बारीक झाल्यानंतर आता हे काढून घेते एका वाटीमध्ये। त्याच्यामध्ये नंतर मी टोमॅटो सुद्धा बारीक करून घेणार आहे। आपल्याला टोमॅटोची चांगली प्युरी बनवायची आहे। 2 टोमॅटो घेतलेले आहेत, मस्त लाल कलरचे। अशा पद्धतीने मस्तपैकी प्युरी बनवून घेतली। चला आता देऊया फोडणी। तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये घातले जिरे तडतडले की आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत। इथे मी घेतलेले आहे तमालपत्र, वेलची, मोठी वेलची घ्यायची आहे, स्टारफूल आणि लवंग। तर इथे मस्तपैकी आपण पेस्ट बनवली होती ती घातलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे। कांदा आपण भाजून घेतलेला नाही आहे, त्यामुळे ह्याला चांगलं आपल्याला परतायचं आहे। 2-3 मिनिटं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। चांगलं परतल्यानंतर त्याला झाकून ठेवून चांगलं शिजवून द्यायचं आहे। हे कच्चं असल्यामुळे चांगलं शिजवायचं आहे, त्याच्यामुळेच आपल्याला भाजीला टेस्ट येते। त्याच्यानंतर आपण बनवलेली जी टोमॅटोची प्युरी आहे ती घालायची आहे। ती पण चांगली परतून घ्यायची आहे, कारण आपण टोमॅटो सुद्धा कच्चाच घेतलेला आहे। मस्तपैकी परतून झाल्यानंतर झाकण ठेवून चांगलं शिजवून घेतलं आणि मग चांगलं परतून घेतलं। हेही चांगलं मस्तपैकी तेल सुटूपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। आता आपण घालणार आहोत सुके मसाले, हळद, धने पावडर, त्याचबरोबर गरम मसाला आणि आपली घरगुती लाल तिखट चटणी जी असते ती घालायची आहे। तुम्हाला कसं तिखट लागतं त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता। नंतर आपण घालायचं चवीपुरतं मीठ। तर इथे सगळे मसाले टाकल्यानंतर तेल सुटूपर्यंत मस्त मसाले चांगले मिक्स करायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत चांगलं। आणि आता कढईला तेल सुटलेलं आहे बघा, मसाले कसे कढईला सुट्टे होत आहेत। तर इथे तेल सुटलेलं आहे। आता आपण घालूया छोले। आपल्याला शिजवलेले छोले घालायचे आहेत आता इथे। तर हे मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। आता आपण मस्तपैकी झाकण ठेवून 5-10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तसे तर छोले शिजलेलेच आहेत, पण 5 मिनिटं मस्त मसाल्यामध्ये शिजवून घेतलं आहे। हे बघा, तशी तर आता आपली तयार झालेली आहे छोलेची भाजी, पण थोडासा मस्तपैकी पंजाबी स्टाईलमध्ये करायचे। आपण आता इथे देणार आहोत थोडासा तडका। बघा किती छान दिसते आत्ताच, अजून तडका द्यायचा आहे। चला तर मग देऊया तडका। तडक्यासाठी मी इथे एक पळीमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तमालपत्र घातले आणि काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे आणि आल्याचं लांबडे लांबडे तुकडे केलेत आणि ते देखील घातलेले आहेत। मस्तपैकी आपली भाजी तयार आहे। किती छान दिसते बघा, चवीला तर इतकी छान लागत होती, खूप छान झाली होती। तुम्ही पण नक्की बनवून बघा। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा। बाय।